सकाळचा चहा असो या संध्याकाळचा, त्याबरोबर आपल्याला खाण्यासाठी काहीतरी लागते. मग हा विचार असतो की चहाबरोबर अगर खारी असत्या तर बऱ्या झाल्या असत्या. पण आपण ज्या विकत बाजारमधील खारी आणतो त्या फार दिवसाच्या स्टोअर केलेल्या असतात आणि तेल किती दिवसाचं वापरलेलं असतं ते पण आपल्याला माहीत नसतं. मग त्यावर सोल्युशन म्हणून आज मी तुमच्यासाठी घरच्या घरी खारी कशा बनवता येईल हे दाखवणार आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. मग घरच्या घरी कुरकुरीत आणि टेस्टी अशा खारी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पीठ भिजवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि मी इथे 1 कप मैदा घेतलेला आहे. तर सर्वात आधी हा मैदा आपल्याला आता व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. तर मी इथे आता हा मैदा व्यवस्थित चाळून घेतलेला आहे. मग त्यानंतर यामध्ये सर्वात आधी आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये फ्लेवरसाठी आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. तर ओवा आपल्याला थोडासा हातामध्ये स्मॅश करायचा आहे आणि यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. तर तुम्ही इथे तुपाच्या जागी तेलाचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे आणि हे तूप आणि पीठ आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे. तर हे दोन्ही जे साहित्य आहेत ते व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे. तर मी ते तूप आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तर हे दोन्ही साहित्य एकजीव झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता हा मैदा आपल्याला घटसर असा मळून घ्यायचा आहे. मी इथे हे पीठ व्यवस्थित मळून ठेवलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे पीठ अर्ध्या तासापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर वेळ जास्त असल्यास तुम्ही हे पीठ जास्त उशीर पण ठेवू शकता. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी एक पेस्ट बनवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 4 चमचे मैदा घालायचा आहे. तर तुम्ही इथे अर्धा मैदा आणि अर्धा कॉर्नफ्लॉरचा पण वापर करू शकता. त्यानंतर ही पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. तर तुम्ही इथे तेल पण घालू शकता. तर आता आपल्याला हे जे दोन्ही साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि याची घटसर अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर ही पेस्ट आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे. तर अगर तूप कमी पडल्यास तुम्ही याच्यामध्ये आणखीन तूपचा पण वापर करू शकता. तर या प्रमाणामध्ये आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर आता इथे हे पीठ पण व्यवस्थित भिजलेले आहे. त्यानंतर या पिठाचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत. तर मी इथे या पिठाचे 5 गोळे बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही जास्त पण गोळे बनवू शकता. त्यानंतर आता आपल्याला या गोळ्यांना पीठ लावायचं आहे आणि याची आता पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर होईल जितकी आपल्याला ही पोळी जी आहे ती एकदम पातळ लाटून घ्यायची आहे. तर मी इथे आता ही पोळी लाटून घेतलेली आहे. तर एकदम पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोळ्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर मी इथे 5 पोळ्या लाटून घेतलेल्या आहे. तर तुम्ही इथे जास्त पण पोळ्यांचा वापर करू शकता. त्यानंतर एक पोळी आपल्याला ठेवायची आहे आणि त्यावरती आपण जो मैदा आणि तुपाचे मिश्रण बनवलेले आहे ते याच्यावरती आपल्याला लावायचं आहे. तर व्यवस्थित याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही ही पेस्ट चमच्याने पण लावू शकता, पण हाताने ही पेस्ट व्यवस्थित लागेल. तर अशा पद्धतीने या पोळीवरती आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायची आहे. त्यानंतर यावरती आपल्याला दुसरी पोळी ठेवायची आहे आणि त्या पोळीला पण अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने
एकमेकावरती एक हे पोळ्या ठेवून आपल्याला सगळ्या पोळ्यांनी ही पेस्ट लावून घ्यायची आहे. मग शेवटी यावरती आपल्याला एक पोळी ठेवायची आहे आणि यावरती पण ही पेस्ट लावून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला हे चौकोनी आकारामध्ये फोल्ड करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे लेयर्स आहेत ते एकमेकावरती ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत. तर आता आपल्याला हे पातळ असे लाटून घ्यायचे आहे. तर अगर हे चिकटल्यास तुम्ही याला थोडेसे पीठ पण लावू शकता, पण तसे याला पीठ लावण्याची काही गरज नाही. तर व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर मी ते हे चौकोनी आकारामध्ये इथे लाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला याचे चौकोनी आकारामध्ये पीसेस कट करायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी इथे कटर घेतलेला आहे. तर तुम्ही इथे चाकूचा पण वापर करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे चौकोनी आकारामध्ये पीसेस कट करायचे आहेत. तर तुम्ही हे त्रिकोणी आकारामध्ये पण कट करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे चौकोनी आकारामध्ये पीसेस कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता हे जे खारी आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मग हे खारी तळण्यासाठी मी इथे गॅसवरती तेल ठेवलेलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे. तर तेल आपल्याला फार गरम नाही करायचं आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि यामध्ये खारी घालायची आहे. आणि आता हे खारी आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर एकदम आपल्याला गॅस बारीक ठेवून हे तळायचे आहेत. त्यामुळे हे जे लेयर्स आहेत ते व्यवस्थित खारीचे लेयर्स येतील आणि व्यवस्थित ह्या खारी जे आहेत त्या फुगतील. तर अशा पद्धतीने आपल्याला हे गॅस बारीक ठेवून तळून घ्यायचे आहेत. तर आता इथे या खारी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर बघा किती छान लेयर्स आलेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने हे खारी घरच्या घरी बनवून डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि केव्हाही चहा बरोबर या कॉफी बरोबर यांना तुम्ही स्नॅक्ससारखं देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.